बाजार असा आज मिठबावचो. टमाटे 10 रुपये किलो. टमाटे 10 रुपये किलो. हो खंय तो मासो 1200 रुपये. हे 800. ही तांबोशी ना 500. मासे महाग असत सध्या. लसणीची आणि कढीपत्त्याची फोडणी पडलेली असा. ही आमची थोरली मेवणी असा मुनगे गावातली. आज मेवण्याच्या आजचा खावचा असा. मेवणी आता हळदी कुंकाक जाऊ बाहेर पडलेली असा. मेवणी नाव काय घेता आता बघूया. मी आता असं आहे देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा मिठबाव गाव. आणि हा असा मिठबावचा पूल असा आणि खाडी मुळे बिळे गावतात. ती चुकती भरती का असा तेव्हा गावतात ना. मिठबावची खाडी असा आणि मिठबावच्या पुलावर असं आहे. मी भगवती देवीच्या जत्रोत्सवा केलेलं आहे. आणि सकाळी फाटपटे आम्ही काहीतरी 5 वाजता दर्शन घेतलं, पालखी सोहळा बघितलं, जत्रा फिरलो आणि फाटपटी 5 वाजता येलो. आणि आता आम्ही जातो मिठबावच्या बाजार असा आज मिठबावचो. तर मासे वगैरे काय गावतात का बघूया. मिठबावचा बाजार फिराय चला बाजार. मिठबावच्या बाजारात जाऊया. कोकणची लाल परी आहे. बाजार घेऊन लोक घरात चालली. चला बाजार फिराया. मासे बघूया गावतात काय. तिरपाळा एकू केलेली असत. बारीक सारीक सगळा आहे. फुलझाडा असत मस्त घ्यायचं. फुलझाडा सुपारे कलमा पेरू मोसंबी कणगे असत. सगळे भाजी बिजी असा. नारळ माग असत. मुळा भाजी ताक असा. लाल भाजी आमका मासे वयतात 50-1.5 किलो. सगळं इकडे भाजी येतो बाजार असा. आमका मासे तकडे असत. माशांका जाऊया. हे सगळं भाजी मार्केट असा. तांदूळ बिंदूळ असत. उकडे तांदूळ कुळीत. पाना घेवा खाऊची. भेडे कसले मोठे. केवढं मोठा बाबा. इकडे सुके मासे असत. मुळ्याचं कसं होतो वाटो 100 रुपये वाटो. इकडे मासे असत मस्त पैकी. होय पापलेट बा केवढा मोठा. साडू कोटण्याचे यांच्याकडेच गेलेलो आम्ही मागे. यांच्याकडे मागे गेलेलो आम्ही. ही आमच्या ओळखीची असा. जत्रे गेलेलो जागरण निवडून गेलं असं. मासे घेऊया काहीतरी. शिंगडा तो एक वाटो. बांगडेच घेऊया. हो तो मासो 1200 रुपये. हे 800. ही तांबोशी ना 500. मासे महाग असत सध्या. चिंगळांचा वाटो 500 रुपये. मोठे प्रॉन्स असत. मोजून घे. तो एक फोटो घेऊया आम्ही. ही घेवा चिंगळा एक. चिंगळा घेऊया.
वाटत पुरं होते 100 किती म्हटलं 100 होय 200 चिंगळा घेतलं आणि बघूया काय गावता काय ना मासे लय महाग असत 50 किलो भाजी पण काहीतरी वाईट घेतो कांदे बटाटे टमाटे बारीक सारीक काय काय घेतो दिवसभर असता काय संध्या सकाळची वेळ असता 1:30 वाजता गं 1:30 वाजेपर्यंत बाजार भरलेलो असता ह्यो मी पहिल्यांदाच दिलंय टमाटे 10 रुपये किलो टमाटे 10 रुपये किलो कांदे 50 किलो बटाटे 50 किलो ह्याचा बरा ना तर बदललो का मग बदलतालाच कसा सगळा लिटर फिट केलेला होता सगळा भारी असा मशीन जसं बाजार बदलात तसा बदलताला दर बदलात तसं भारी असा ते सुके बोंबील असत गोलमो असा गोलमो म्हणजे जवलो 1 2 आणि 3 प्रकारचे असत इकडे असा आमच्याकडे असा कणकवलीत घेतलं तो इकडे फुलझाड असत मस्त की जास्त असं मोठं बाजार नाही हा दुपारी 1:30-2 वाजता कदाच भरता 2च्या नंतर खाली बाजार पण बहुतेक सगळा गावता पण मासे महाग असतात आणि बांगडो मासो नाही तसा संपलो सगळं बांगडो मासो सगळ्यांच्या आवडीचा असा आता पुढे काहीतरी आणि वाईट जातं गोडभर थंडा बिंडा नाही तर चाय वाईट काहीतरी घेतं आणि ते उसाचा रस पितो काहीतरी वाईट पिऊया खाऊचा काय नाही थंडगार असा आमची बहीण हां ही बहीण म्हणजे आका बायो वळीउंडा गावचा वळीउंडे देवगड तालुक्यातील वळीउंडे गाव चिंगळा आता नीट करता चिंगळा नीट करतात काम भारी असता ना लय वेळ लागता त्याका चिंगळा नीट करता असा वळीउंड्याचा बायो बरी असत मस्त आहे की सार नाही तर काय तिकला असा काहीतरी घन असा काहीतरी करूक सांगाय मी अनेक हे एवढे मस्त आहे की चिंगळा असत नीट केलेली 100 रुपयाची होती भरपूर अशी दिल्याला आमका पण बाकी आमका वय होते बांगडे पण बांगडे नाही गावले बांगडे सगळे संपले एवढ्याच्या बाहेर मस्त आहे की नीट केले असत हां आणि आता वय मस्त आहे की फोडणी पडलेली असा तेल असा लसूण असा आणि काय घालतं कढीपत्तो आणि काय लसणीची आणि कढीपत्त्याची फोडणी पडलेली असा तडतडता फोडणी तडतडता ह्या पडला कांद्या खोबऱ्याचा वाटा हिरव्या वाटा कांद्या खोबऱ्याचा आणि ही पडली थोडीशी कोकमा म्हणजे आमसूल मस्त आहे की काय करू सार करूचा का तिकला करूचा पाणी लय झाला मग हा थपथवीत भाकऱ्याकडे खाऊचा मग आहे तर बरोबर वाईट उकाळा येऊ दे ना वाईट उकाळा येऊ दे मग गाली चिंगळा म्हणजे प्रॉन्स बेबी प्रॉन्स मस्त आहे की उकाळ इलेली असा आता उतर घाली चिंगळा आणि थोडासा घाली मीठ मग आपली मस्त आहे की चिंगळांचा सार तयार होताला तिकला चिंगळांचा तिकला तिरपळा नाही तर ह्या आता काय हळदीची पानं हवी होती तिरपळा किंवा हळदीची पानं घातली ना एक वेगळं स्वाद येतं माशांचा रांदा भूक लागली त्याला आटपा पटकन किती वाजले ही पडली आपली चिंगळा मस्त आहे की थोड्या वेळात आता तयार होताला आपला चिंगळांचा सार किंवा तिकला आणि करता आमची थोरली मेवणी असा मुनगे गावातली आज मेवण्याच्या आजचा खाऊचा असा हां चिंगळांचा सार मेवण्याच्या आजचा आता किती वेळ लागतो त्याका काय हडका शिजायची नाही 10 मिनिटात शिजताला ह्या पडला तवी पुरता थोडासा मीठ बस आता मस्त थोड्या वेळात आपला चिंगळांचा तिकला तयार होता थोडीशी कोथिंबीर घाली आतमध्ये मग
वाईट चांगला वाईट घन होऊन दे लय पातळ झाला या भाकऱ्या अंगडा गाव गाव आहे मस्तपैकी चिंगळांचा आपल्या सार तयार झालेला असा स्पेशली मेवण्याने केलेला थोरली मेवणी ना आम्ही बारके सगळे होय थोरली मेवणी बोलली नाही मी मोठा मुंगे गावच्या थोरली मेवण्याच्या आजचा मी मस्त पैकी चिंगळाचा सार बघूया खाऊन कसा झाला आता येवा घ्यावा 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 चिंगळाचा जगो कोईस काय माणसं चिंगळाचा सार मस्त आहे की चिंगळा खाऊया मस्त आहे की प्रॉन्स बेबी प्रॉन्स वाकमालाही घातलंस जरा उचलून का पुढे करा मेवण्याच्या हातचा चिंगळाचा सार खाऊन जो झोपलोय ना तो आता उठलोय 5:30 वाजले असत आणि आता आमका जाऊचा असा घरात घोडभर चाय पिऊया आणि मेवणी आता हळदी कुंकाक जाऊ बाहेर पडलेली असा मेवणी नाव काय घेतात आता बघूया हळदी कुंकुम समारंभातल्या नाव घेऊकच वया नाही हो आता सांगलंय लोकांका नाव घेतली आम्ही मेवणी म्हणान ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही मूर्ती साक्षात रामचंद्र गावकरांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात शाबास चला आता घरात हा मळणी घालू घेतो गेल्या वर्षी मळणी घातलो यंदा मळणी घालू घेतो चला